नमस्कार, आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल। आजच्या बातमीपत्रामध्ये पेठवडगावमध्ये संगीत, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे। दिवंगत श्रीमंत स्वर्गीय विजयसिंह यादव साहेब यांच्या जयंतीनिमित्त एक विशेष संगीत महफल आयोजित करण्यात आली आहे। पेठवडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव साहेब यांच्या जयंतीनिमित्त नेत्रदीप या आगळ्या वेगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात मुंबईतील स्वरश्री प्रतिष्ठान या संस्थेचे अंध व दिव्यांग कलाकार आपल्या सुरेल गायनांची अनोखी मैफिल सादर करणार आहेत। जुन्या आणि नव्या मराठी हिंदी गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरणा, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा संदेश दिला जाणार आहे। स्वरश्री प्रतिष्ठान ही संस्था 2013 पासून अंध व दिव्यांग कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून देशभरात शेकडो यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत। संगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि मानव सेवेचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे। हा कार्यक्रम यादव आघाडीच्या नेत्या आणि पेठवडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा सौ विद्याताई गुलाबरावजी पोळ आणि माजी पोलीस आयुक्त गुलाबरावजी पोळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। पेठवडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव साहेब यांच्या जयंतीनिमित्त नेत्रदीप या आगळ्या वेगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात मुंबईतील स्वरश्री प्रतिष्ठान या संस्थेचे अंध व दिव्यांग कलाकार आपल्या सुरेल गायनांची अनोखी मैफिल सादर करणार आहेत। जुन्या आणि नवीन मराठी हिंदी गीतांच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रेरणा, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा संदेश दिला जाणार आहे। स्वरश्री प्रतिष्ठान ही संस्था 2013 पासून अंध व दिव्यांग कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून देशभरात शेकडो यशस्वी कार्यक्रम सादर केले आहेत। संगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन, सांस्कृतिक जतन आणि मानव सेवेचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे। हा कार्यक्रम शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता श्री बळवंतराव यादव हायस्कूल क्रीडांगण पेठवडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे मोफत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अंध व दिव्यांग कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई, पेठवडगाव।